गुड मॉर्निंग. बघा तर मग आज रविवार आणि मी म्हटलं आज संडे म्हटल्यावर झोपून घ्यावं थोडंसं, पण हे महाराज आम्हाला कुठं झोपून देतात. म्हटलं शर्लिनला शाळेला सुट्टी म्हटलं मस्त आराम करायला भेटेल, पण दादू लवकर उठून बसला त्यामुळे मला पण उठावं लागलं आणि झाली तर मग कामाला सुरुवात. बघा आणि रोजच्या प्रमाणे मी गेली शेतामध्ये आणि म्हणलं आता वांग्याची झाडं बघत होते, तुम्हाला पण दाखवावं. बघा म्हणजे छान फुलं पण लागली होती आणि हे आहे म्हणजे एक वांग होतं ते मी पिवळं तसंच होऊन दिलं होतं, मला त्याची रोपं तयार करायची होती. आणि हे आहे ते पावट्याचं झाड आहे आणि हे आहे कढीपत्ता. तर म्हणलं बाहेरनं शेतातून आले, स्वयंपाक वगैरे झाला, भांडी वगैरे घासली आणि मग नंतर मग मी लागले भांडे फळीला लावायला. आणि कसं आहे ना 10 ते 15 मिनटं ठेवते भांडे आणि नंतर लगेच फळीला लावून घेते. आणि नंतर मला म्हणजे औषधांचा टाईम झाला होता पप्पांचा आणि म्हणलं औषधं पण तयार करावीत पप्पांची. कसं 10च्या आसपास पप्पांना औषधं दिली म्हणजे पप्पांना जेवण पण जातं. आणि नंतर हे ना औषध दुधामध्ये मिक्स करून द्यायचं असतं. 2 कप दूध, 2 कप पाणी आणि मग त्याच्यामध्ये हे औषध टाकायचं आणि परत ते थोडंसं दूध घेऊन असं एकदम गरगर 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 असं फिरवायचं आणि थोडासा म्हणजे कढीपत्ता नाही सॉरी लसूण टाकून ना ते त्याच्यामध्ये उकळायला ठेवायचं. तर मग मी करत होती पप्पांचं औषध, तोपर्यंत शर्लिन आली लागली रडायला की मम्मा बघ दादूने माझ्या वहीवर काय केले. आणि आता कसं ना तिची टीचर पण तिला ओरडते आणि मला तुम्हाला शर्लिनचं अक्षर पण दाखवायचं होतं. बघा तर मग म्हणजे किती सुंदर अक्षर आहे शर्लिनचं. अजून तर शर्लिन दुसरीतच आहे, पण शर्लिन तिच्या वयाच्या मानाने खूपच हुशार आहे. आणि मग घरातलं काम वगैरे झालं मग मला दूध काढायचं होतं म्हणजे धार काढायची होती. मग मी धार काढायला गेली आणि पप्पांचं औषध करायला ठेवलं होतं आणि आल्यानंतर बघितलं तर ते पण चांगल्या प्रकारे म्हणजे असं आटून झालं होतं. 4 कपचं फक्त 2च कप करायचं असतं आणि मग भरपूर वेळ आटत ठेवावं लागतं असं गॅसवरती मंद आचेवरती. आणि ते औषध झालं होतं म्हणजे दूध गरम करून. तर बघा तर मग म्हणजे गाळून घेतलं आणि पप्पांना मी तसंच देत असतं. पप्पा काही पित नाही कारण त्यांना ठसका वगैरे लागतो, मग मी असंच गाळून पप्पांना देते. तर मग कसं आहे ना वरती औषध भरपूर राहतं. माझा हट्ट असतो पप्पांना खावा, पण हे बघा किती असं चोथा राहिलाय वरती. आणि हे तर खरं औषध आहे पण पप्पा खात नाही, आता काय करायचं. नंतर मी औषध घेऊन पप्पांना आले आणि बघा हे चमच्यामध्ये आहे ते तूप आहे आणि तुपामध्ये एक पुडी आहे औषधाची. तर म्हणजे ती तुपामध्ये खायचं औषध आहे. मग मी पप्पांना थोडंसं असं तुपामध्ये मिक्स केलं आणि खायला दिलं. तर बघा पप्पांचे नखरे म्हणजे ते औषध खरंच खूप कडू आहे बरं का. आणि पप्पा मी जे बाटलीतलं औषध घेतलं तर पप्पा म्हणले मला ते कडू लागतं. म्हणून मी लगेच पप्पांना बडशेप वगैरे ठेवलेलीच असती, ती बडशेप दिली आणि लगेच म्हणलं खाऊन घ्या खाऊन घ्या खाऊन घ्या. आणि मग बडशेप तोंडात टाकाय दिली म्हणजे कसं जरा टेस्ट बदलते आणि पप्पांना खायला पण काय वाटत नाही. नाहीतर आज जर कडू लागलं ना तर पप्पा मला संध्याकाळी खूप त्रास देतात बरं का औषध खायला, चिडचिड वगैरे करतात. आणि कडू औषध लागल्यामुळे आपण तर नाही का, आपण पण खात नाही ना, मग त्यांना तरी काय म्हणायचं, सकाळ संध्याकाळ वैताग येत असेल ना रोज सारखं सारखं खायचं. आणि पप्पांचे कसे 4-5 प्रकारचे औषधं आहेत, मग ते हळूहळू मी देत होते. आणि टी व्हीमध्ये छान कार्यक्रम लागलेला मी ते बघत होते. आणि ही जी गोळी आहे ते रक्त पातळ व्हायची आणि बीपीची आहे. तर पप्पा म्हणायचे नको मला नको. म्हणलं ही जर गोळी नाही खाल्ली तर तुम्ही मला काठीने मारता. तर मग हसायला लागले आणि मग नंतर घेतलं औषध पिऊन. आणि जे दुधामध्ये औषध केलेलं होतं ते थोडंसं गरमच होतं, म्हणलं ते गरम आहे तोपर्यंत इथलं आवरून घ्यावं. आणि कसं 10 ते 11 वाजलेले, आज संडे असल्यामुळं माझं सगळं काम कसं निवांतच चालू होतं. तर मग हातरून वगैरे काढायचं तसंच राहिलं होतं. म्हणलं आता इथलं फटाफट आवरून घ्यावं आणि आज संडे म्हटल्यावर म्हणलं जरा थोडंसं काहीतरी साफसफाई पण करून घ्यावी. आणि आज तसं आहे ना की शेतातलं मला काय आज काम नाही आहे आणि दुसरं काय काम करायचं, म्हणून मग मी साफसफाई पण करत असते प्रत्येक संडेला. असं तर काय रोज आपण फरशी पुसून घेतोच, पण थोडंसं जाळी वगैरे काढणं, जिथली तिथं आवरणं, बेडशीट बदलणं, झटकून टाकणं, ही अशी कामं कशी संडेला केली म्हणजे थोडंसं बरं वाटतं आणि कामाचं पण रुटीन जरा बदलतं. आणि मग नंतर ते जे हातरुणाच्या घड्या वगैरे घातल्या होत्या त्या मी ठेवल्या दिवाणच्या ड्रावरमध्ये आणि नंतर लागले कपड्यांच्या घड्या घालायला. तर काय बाबा ह्यांची लुडबुड चालू होती आणि मी मस्त काम करत होते. आणि ह्यांचं काय बघा दिवाणवर झोपून पप्पांचा आराम चाललेला आणि शर्लिनचा अभ्यास चाललेला. आणि कसं आहे ना आज शर्लिनला सुट्टी म्हणल्यावर शर्लिनचं कसं असतं सकाळ सकाळ अभ्यास केला म्हणजे दिवसभर मॅडम मोकळ्या झाल्या. तर काय ना नाश्ता वगैरे काय नाही अजून मॅडमचा, तरी पण अभ्यासाला बसल्यात. म्हणजे अभ्यास झाला की शर्लिन काय दिवसभर खेळायला तयार. आणि मग नंतर अभ्यास करत होती शर्लिन, मी आपलं माझं काम करत होते, घड्या घालत होते. आणि पप्पांचं आणि दादूचं बघा कशा खोड्या चालत. म्हणजे ह्या दोघांना एकमेकाशिवाय करमत पण नाही आणि भांडणं केल्याशिवाय पण नाही जमत. बघा म्हणजे पप्पा पण त्याच्या खोड्या काढतात आणि तो पण पप्पांवर चिडतो लगेच. म्हणजे दम पण खूप देतो बरं का दादू, त्याला अजिबात आवडत नाही त्याच्या तोंडाला कोणी हात लावलेला. आणि पप्पा काय त्याच्याशिवाय शांत बसत नाही.
तर बघा तर मग म्हणजे आता कसं आजोबा आणि नातूचं एवढं तेवढं चालतं आणि त्यांची चालली होती मस्ती. मला काय बाबा कामाचा पसारा पडलेला, सगळं घर आवरायचं होतं. आणि शर्लींचं कसं असतं ना, कुठलीच वस्तू घेतलेली जाग्यावर ठेवत नाही. म्हणलं चला तर मग आता हे लोक बसल्यात एका साईडला, तोपर्यंत दिवाणवरचं पण झटकून घेऊयात. म्हणलं होतं आज जरा बेडशीट बदलावं, पण म्हणजे एवढं काय खराब झालं नव्हतं. बुधवारीच मी बेडशीट बदललेलं होतं, त्याच्यामुळं म्हणलं राहू देत, मग खराब नाही झालं. असं झप 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 झटकलं आणि मग नंतर छान असं टाकून घेतलं, जेणेकरून ना परत ते गुड्या पडल्या ना मग रुतलं जातं आणि मग परत पाठीत दुखणं हे असा त्रास नको व्हायला पप्पांना. अशा छोट्या छोट्या गोष्टींची मी खूप काळजी घेते बरं का, कारण मला पप्पांना लवकर बरं करायचंय. म्हणजे मी देवाला प्रत्येक वेळेस हात जोडते की माझे पप्पा 6 महिन्यामध्ये चालू दे म्हणजे. आणि मी खूप 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 कष्ट करायला तयार आहे. मला फक्त पप्पांना चालवायचे, त्यांच्या पायावर काटे हातात न घेता मला पप्पांना एकट्यांना चालवायचे. आणि माझं हे स्वप्न आहे आणि मी देवाच्या चरणी प्रार्थना करते की माझं हे स्वप्न 6 महिन्यामध्ये पूर्ण व्हावं. आता चला तर मग कामाची धावपळ चालू होती, तेवढ्या दादूला गावली त्याची आजोबांची टोपी. बघा दादूचं काय चाललंय, ते टोपी घातलेली, मी त्याला घ्यायला गेली तर लगेच अंग सोडून दिलं. म्हणलं बस तसाच, आता मला काम भरपूर आहे, मी काय तुला घेऊ शकत नाही. आता घरातलं आवरलंय, म्हणलं चला तर मग कपडे मशीनला झाले होते, म्हणलं कपडे वाळत टाकून घेऊयात. आणि हे बघा हे असं असतं मशीनला, म्हणजे खूप असा गुतडा होऊन जातो कपड्यांचा, तो एक 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 करून सोडवावा लागतो आणि असे कपडे वाळत घालावे लागतात. बघा तर मग म्हणजे थोडीफार कपडे वाळलेले होते, मशीनमध्ये लावून झालेले होते आणि थोडीफार वाळत घालायचे होते. तर मग माझं काम काय बाबा चालूच राहतं. मग कपडे वाळत घालत होती, पण घरातलं झाडायचं राहिलं होतं मागं तसंच. मग ते झालं की आले परत घर झाडायला. काय करता बाबा, म्हणजे माझं कसं ना, जिथं जाईन तिथं तिथलंच काम करत बसायचं, मागचं काम तसंच राहते. आणि आज म्हणलं थोड्याफार जाळ्या काढाव्यात, पण पप्पा म्हणायला लागले आता नको मला झोपायचंय, मी काय उठून जाणार नाही. म्हणलं बरं राहू द्या, राहिलं. मी बाबा नुसतं झाडूनच काढते, फरशी पुसून घेते. आणि नंतर पावसाची पण रिमझिम आली होती आणि नंतर दादू पण भिजायला लागला. आणि टायगरचं बघा घरात म्हणजे किती लोळंगी आली आहे, त्याला मस्त निवांत आराम चाललेला. तेवढ्यात सासूबाईंनी केला चहा आणि चहा प्यायला बसले आमचे पाटील. तर बघा कसा मस्त मांडे घालून चहा पितोय आणि मी काय त्याला चहा देत नाही, त्यामुळे तो इकडे चान्स मारतो. आणि त्याच्यानंतर आले आमचे पाटील, म्हणलं शर्लींचे पप्पा आले होते आणि म्हणलं चला तर मग शेळीची धार काढायची होती. म्हणलं ते आल्यानंतर ते शेळीचा पाय धरतील आणि आपण धार काढावी. तर मग बसले ते, दादू कुठं आता दिवसभर नव्हते डॅडा. म्हणलं दादू त्यांनाच चिटकला, घ्या डॅडा घ्या डॅडा म्हणून त्याचं चाललं होतं. मग मी धार वगैरे काढली आणि आज आमचा कसा जरा थोडासा स्पेशलचा बेत होता बरं का. आता काय होता मी ते तुम्हाला दाखवतेच की आज म्हणजे पप्पांना आता वशाट खायचं नाही म्हणून पप्पांना स्पेशल काहीतरी आणायचं म्हणून शर्लींचे पप्पा म्हणले होते मी काहीतरी हॉटेलमधनं स्पेशल भाजी आणतो. मग म्हणलं ठीक आहे, आता कसं आहे ना पप्पांना वशाट खायचं नाही आणि पप्पांना असं काहीतरी खाऊ वाटत असेल म्हणून आम्ही स्वतःहूनच पप्पांना सरप्राईज द्यायचा बेत केला. नंतर चला तर मग मी जेवण वगैरे करायला घेते आणि सगळ्यांना असं वाढलं होतं, लिंबू पण मस्त चिरलं होतं, कांदा चिरला होता, मी भाकरी केल्या होत्या, भात केला होता आणि आम्ही सगळे बसलो जेवायला. चला तर मग बाय बाय, भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त मजेत खात